राज्य सरकारने 2 सप्टेंबरला घेतलेल्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी संघटना 10 ऑक्टोबरला काढणार असलेल्या महामोर्चावर ठाम राहणार असल्याची घोषणा संघटनांनी केली आहे। शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। मात्र त्यात समाधान न झाल्याने ओबीसी संघटनांनी मोर्चा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार असल्याचा इशारा दिला। गाव पातळीवर खोट्या प्रमाणपत्रांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच 2014 पासून दिलेली कुणबी व जात पडताळणी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही करण्यात आली। ओबीसी संघटनांचा आरोप आहे की शासन निर्णयानंतर 12 तरुणांनी आत्महत्या केली, काही ठिकाणी हिंसाचारही घडला असून समाजात दरी वाढली आहे। त्यामुळे जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी संघटनांनी सरकारकडे केली आहे। सरकारची भूमिका मात्र ठाम असून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। खोटे दाखले किंवा बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी अधोरेखित केले। एकंदरीत ओबीसी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून 10 ऑक्टोबरचा महामोर्चा अटळ दिसत आहे, तर सरकार कायद्याच्या चौकटीत राहून सर्व समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका मांडत आहे।